नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या राज्य सरकारनं बाजार समिती सुधारणा विधेयक विधिमंडळामध्ये मांडलं होतं, ते संमत देखील झालं आहे. मग नेमकं हे सुधारणा विधेयक काय आहे, त्यामुळं बाजार समित्यांमध्ये काय बदल होणार आहे, या बदलाचा आपल्या शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार आहे का, तसंच सध्याच्या बाजार समित्यांमध्ये काय सुधारणा अपेक्षित आहे, या सगळ्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि हा सगळा मुद्दा आज आपल्याला समजून सांगण्यासाठी आहेत राज्याचे माजी पणन संचालक सुनील पवार सर हे आपल्यासोबत आहेत. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार सर, पहिला प्रश्न हाच आहे की आता राज्य सरकारनं जे विधेयक मंजूर केलं, बाजार समिती सुधारणा विधेयक, हे नेमकं काय आहे, त्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत? आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये बाजार समित्यांचा कायदा 1963 साली आला आणि त्यापूर्वी देखील बाजार समित्या आपल्या राज्यात किंवा इतरत्र कार्यरत होत्या. यांचा इतिहास 100 वर्षापेक्षा अधिक आहे. आणि कायदा ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यात सातत्याने बदल होत असतात. त्याच्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या, त्यानंतर आणखी खाजगी बाजार समित्या, असा सुधारणांचा प्रवास चालू आहे. त्यातलाच तिसरा चौथा टप्पा हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या बाजार समिती ही एक संकल्पना राज्य सरकारने कायद्यात अंतर्भूत केलेली आहे. आणि ही संकल्पना साधारणतः 17-18 या वर्षी केंद्र शासनाने आपल्याला सूचना केली होती की जसं दिल्लीमधलं आझादपूर मार्केट आहे, त्याच्यात देशभरातून माल येतो आणि तिची जी रचना आहे त्याप्रमाणे इतर राज्यामध्ये जे मोठे मार्केट्स असतील, APMCs असतील, तिथं करावी. आणि याच्यातली प्रमुख गोष्ट अशी आहे, प्रचलित बाजार समिती जर आपण पाहिली तर तिचं कार्यक्षेत्र तालुका किंवा काही थोड्या बाजार समित्या कोकणातल्या अशा आहेत ज्यांचं कार्यक्षेत्र जिल्हा आहे. तर हे कार्यक्षेत्र हे निवडणुकीसाठी प्रामुख्याने कायद्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या कार्यक्षेत्रातून त्या बाजार समितीमध्ये शेतमालची आवक होते, तेथील भागातले प्रतिनिधी बाजार समितीवर निवडून येतात. मग ते तालुका असेल किंवा जिल्हा असेल. आणि ते आवक आणणाऱ्या शेतकऱ्यांचं त्यांनी हित जपावं, तिथल्या संचालक मंडळावरती कार्यरत राहून, ही मूळ संकल्पना आहे. पण एखाद्या बाजार समितीमध्ये जर परराज्यामधून शेतमाल येणार असेल तर त्या राज्यातले देखील प्रतिनिधी बाजार समितीवर आले पाहिजेत, कारण तिकडच्या शेतकऱ्यांचं देखील त्याने हित किंवा लाभ त्या बाजार समितीमध्ये जोपासलं पाहिजे. मात्र पणन हा कायदा राज्याचा आहे, त्यामुळे आपण आपल्या कायद्याखाली तर बहुराष्ट्रीय इलेक्शन्स काही घेऊ शकत नाही. म्हणून मग त्या राज्यातल्या शेतकऱ्यांमधील देखील प्रतिनिधी अशा बाजार समितीमध्ये घ्यावेत. आणि मग निवडणुकीच्या ऐवजी राज्य शासनाने तिथं एक नॉमिनेटेड किंवा नामनिर्देशित संचालक मंडळ अस्तित्वात आणावं, जेणेकरून इतर राज्यातले प्रतिनिधी त्या संचालक मंडळावर नेमता येतील, पणन विषयातले तज्ज्ञ लोक त्या संचालक मंडळावर नेमता येतील, आणि इतर काही आवश्यक तज्ज्ञ असतील, अधिकारी असतील, अशी ती नामनिर्देशित संचालक मंडळाची रचना केंद्राने राज्यांना सुचवली होती. आणि आपल्या राज्यात देखील असे जे मोठे APMCs आहेत त्याचं रूपांतर आपण राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या बाजार या संकल्पनेखाली आणावं. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की हा बदल आपल्या राज्याने स्वीकारलेला आहे. अच्छा, आता सर, इथं दोन महत्त्वाचे प्रश्न येतात की जर समजा इथं एक बॉडी असेल किंवा एक समिती असेल तर मग इलेक्शन होणार नाही का बाजार समित्यांचे? नाही, हे सर्व नामनिर्देशित किंवा नॉमिनेटेड ज्याला म्हणतात असं संचालक मंडळ असणार आहे. आणि पणन मंत्री महोदय त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, पणन राज्यमंत्री महोदय हे उपाध्यक्ष असतील, इतर काही वित्तीय संस्थेचा प्रतिनिधी आहे, राज्याचा पणन संचालक आहे किंवा पणन मंडळाचा कार्यकारी संचालक आहे, अपेडासारखे काही निर्यात करणाऱ्या संस्था आहेत भारत सरकारच्या, किंवा स्थानिक संस्था आहेत, महापालिका वगैरे, याचे प्रतिनिधी, असं सर्व लोकांचं, आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे देखील प्रतिनिधी. पण हे सगळे राज्य शासनाच्या अधिकारात नामनिर्देशित केले जातील आणि मग ते या बाजार समित्यांचा कारभार पाहतील. बरं, आता समजा पणन मंत्री आहेत किंवा राज्यमंत्री आहेत किंवा इतर संस्थांचे जे आहे ते आपण ते समजू शकतो, पण आता जसं शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी प्रतिनिधी हे निवडणुकीच्या माध्यमातून तिथं निवडून जातात, तर मग आता या नवीन रचनेमध्ये यांची निवड कशी होणार आहे?
नवीन रचनेमध्ये हे सर्व अधिकार राज्य शासनाला असणार आहेत. अच्छा. आणि मग त्या बाजारात लायसन्सी जे व्यापारी आहेत, ज्यांच्याकडे परवाने आहेत, त्यांच्यामधून ते निवड करतील. कदाचित त्याच्यात ते निकष लावतील की त्याचा व्यापार किती आहे, त्याचं ट्रॅक रेकॉर्ड कसं आहे, सचोटीने व्यापार करतो का, इत्यादी निकष लावून त्याच्यातलेच एक चांगले प्रतिनिधी राज्य शासन या संचालक मंडळावर घेईल. शेतकरी देखील तशीच मापदंड लावला जाईल आणि मग हा कामकाज सुरू होईल. बरं सर, आता याच्यामध्ये की राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा बाजार आणि इनाम म्हणजे ह्या दोन्ही संकल्पनांना जोडून हा निर्णय घेण्यात आला का कसं दोन्ही वेगळं ठेवण्यात आलेलं आहे? या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत असं मला वाटतं. राष्ट्रीयदृष्ट्या बाजार घोषित करण्यासाठी आता नवीन जी सुधारणा आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये त्यांनी 80,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त वार्षिक आवक असलेल्या बाजार समित्यांचा समावेश केलेला आहे. बरं. आणि इथं किमान 2 राज्यातून माल आला पाहिजे. अच्छा. ही देखील अट टाकण्यात आली आहे. उदाहरणार्थ मुंबईसारखा बाजार असेल किंवा नागपूरसारखा सीमावर्ती असेल किंवा आणखी कदाचित नाशिक असेल, तर जिथं इतर राज्यातून माल येतो त्याचा देखील अभ्यास केला जाणार आहे आणि वार्षिक त्याची जी आवक आहे ती किमान 80,000 मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा जास्त असावी. आणि अशा मोठ्या बाजारांचंच रूपांतर या राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या बाजारात होणार आहे. आणि आपण जो उल्लेख केला इनाम, तर इनाम हे देखील एक इलेक्ट्रॉनिक पद्धतीचं लिलाव पद्धत केंद्र शासनाने सर्व देशामध्ये आणलेली आहे. आणि याचा मुख्य उद्देश खरेदीदारांमध्ये अधिकाधिक स्पर्धा व्हावी, बाहेर राज्यातील देखील खरेदीदार या लिलाव प्रक्रियेमध्ये यावे आणि समक्ष किंवा प्रत्यक्ष जाऊन आज जे लिलाव होतात ज्याच्यामध्ये संगनमत होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते किंवा काही वेळा विशिष्ट टप्प्यापेक्षा बाजारभाव जास्त वरती जाऊ दिले जात नाही असा देखील शेतकऱ्यांचा आक्षेप असतो. तर याला एक उत्तर म्हणून जर ऑनलाईन असा लिलाव केला म्हणजे बोली कोण लावतं हे कोणालाही कळणार नाही, सर्वजण स्वतंत्रपणे बोली लावतील. आणि यात राज्यातील व्यापाऱ्यांबरोबर बाहेर राज्यातील व्यापारी जर समाविष्ट झाले तर आणखी स्पर्धात्मक दर मिळतील. पण बाहेर राज्यातल्या व्यापाऱ्यांना आपल्याकडे जर व्यापार खरेदी करायची असेल तर त्यांना देखील लायसन्स लागतं आणि हे लायसन्स देण्याची तरतूद आजपर्यंत कायद्यात नव्हती. बरं. त्याच्यामुळे या इनाममध्ये इतर राज्यातले व्यापारी फारसे सहभागी होऊ शकत नव्हते. अच्छा. ती तरतूद आता आपल्या राज्याच्या कायद्यात आली आहे बाजार समितीच्या, की पणन संचालक हे इतर राज्यातील खरीददार व्यापाऱ्याला देखील हा एकल परवाना देऊ शकतील. म्हणजे एकल परवाना म्हणजे एकच परवान्याअंतर्गत एक व्यापारी अनेक बाजार समित्यांच्या लिलावात भाग घेऊ शकतो. अच्छा. पूर्वी प्रत्येक बाजार समितीसाठी त्याला वेगवेगळा परवाना घ्यावा लागायचा, त्याच्यात अडचणी यायच्या, काही वेळा परवाना देण्याचं नाकारलं जायचं काही कारणामुळे. तर आता त्याला एकच अर्ज करावा लागतो पणन संचालकाकडे आणि मग त्याला जिल्ह्यातील 10-15 बाजार समित्या किंवा विभागातील किंवा अख्ख्या राज्यातील अशा सर्व बाजार समित्यांसाठी खरीददाराचा परवाना मिळतो. आता तो बाहेर राज्यातल्या व्यक्तीला देखील घेता येईल आणि मग तो इनामवर आपल्या शेतकऱ्यांचा माल विकत घेऊ शकेल, अशी याची संकल्पना आहे. बरोबर. आता सर, जेव्हा पणन संचालक व्यापाराचा परवाना देतात त्यामागचा एक उद्देश असतो की जर उद्या काही मुद्दे उपस्थित झाले किंवा काही वाद उपस्थित झाला तर त्याचं निराकरण हे पणन संचालकांच्या अंतर्गत ते होता यावं. पण जर दुसऱ्या राज्यातल्या व्यापाराला असे परवाने दिले तर ते त्यांच्या कक्षेमध्ये कसे येतील? नाही, आपण फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण परवाना राज्यातील खरीददाराला यापूर्वी दिला जायचा, आता तो आपण बाहेरच्या राज्यातील व्यक्तीला देणार आहोत. खरं तर कृषी पणन हा राज्याचा विषय, आपला बाजार समिती कायदा देखील आपल्या राज्यापुरता मर्यादित आहे. पण आता या सुधारणेद्वारे आपण इतर राज्यातील खरीददाराला लायसन्स देणार आहोत आणि लायसन्स देताना ज्या अटी शर्ती आहेत त्याच्यामध्ये काही रकमेची बँक गॅरंटी घेणे किंवा ज्याला आपण प्रमाणपत्र किंवा सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट म्हणतो ते घेणे, यापुरतं काही सुरक्षा आपण त्याच्याकडून घेऊ. अच्छा. मला असं वाटतं की तो जो खरेदी करणार आहे आणि त्याने जी आपल्याकडे सिक्युरिटी किंवा गॅरंटी दिली आहे
याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागेल. अच्छा. उदाहरणार्थ त्याच्याकडून आपण 5 लाखाची बँक गॅरंटी घेतली आणि तो जर 5 कोटीचा व्यवहार करत असेल हम्म. खरेदीचा आणि भविष्यात त्याने काही शेतकऱ्यांचं पेमेंट अडकवलं बुडवलं तर त्या बँक गॅरंटीतून ते वसूल होईल का नाही मग वाद निर्माण होतो. बरोबर. त्याच्यामुळे हे बँक गॅरंटी असेल किंवा सॉल्व्हन्सी असेल आणि त्याची खरेदीची मर्यादा हे आपल्याला नियमामध्ये याची सांगड नक्की घालावी लागेल. अर्थात इनाममध्ये पेमेंट हे तातडीने केलं जातं. त्याच्यामुळे त्याने पेमेंट केलं आहे की नाही हे बघूनच मालाची डिलिव्हरी द्यायची हे आपल्याला खातरजमा करावी लागेल. आता सर आपण जे काही सांगितलं की राष्ट्रीय बाजाराचा दर्जा काही बाजार समित्यांना देण्यात येणार आहे. आता आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने एकच प्रश्न असतो की ठीक आहे हा तर राष्ट्रीय बाजार होणार आहे पण याचा आम्हाला नेमका फायदा काय? आपले मगाशी चर्चा झाल्याप्रमाणे हे बाजार समित्यांना 100पेक्षा अधिक वर्ष झालेत. आजही बाजार समित्यांची उलाढाल पाहिली आपण तर साधारणतः 55 ते 60 हजार कोटी रुपये अशी एक गेल्या 5-7 वर्षापासून स्थिर आहे. मात्र काही वेळेला या बाजार समित्यांच्या संदर्भात देखील तक्रारी निर्माण होतात. मग त्या सोयी सुविधांच्या असतील बाजारभाव मिळण्याच्या असतील इतर अनेक गोष्टी असतील. इथं लोकशाही पद्धतीने संचालक मंडळ निवडून येतं हे खरं आहे. परंतु ज्या मोठ्या बाजार समित्या आहेत आणि जिथं काही मोठे निर्णय घेण्याची गरज आहे तिथं जर धोरणकर्ते म्हणून आणखी मोठी मंडळी आली मंत्री महोदय स्वतः आलेत किंवा पणन संचालक आलेत कार्यकारी संचालक आलेत तर निर्णय प्रक्रियेमध्ये वेग आणि एक धडाडी त्याला म्हणता येईल तसे होण्याची नक्की शक्यता आहे. आणि मला असं वाटतं की कायदा हा निरंतर बदलणारा असतो. त्याच्यामुळे एवढे वर्ष आपण या व्यवस्थेचा अनुभव घेतला तर काही वर्ष हा बदल देखील आपल्याला अभ्यासता येईल आणि तो योग्य नसेल तर नक्कीच त्याच्यात पुन्हा बदल करता येईल. कारण हे विधेयक आल्यानंतर माध्यमांमध्ये शेतकरी संघटनांमध्ये 2-3 विषयाची सातत्याने चर्चा आहे की मंत्री महोदय स्वतः अध्यक्ष असले तर ते एकदम 10 बाजार समित्यांचे अध्यक्ष आणि कामकाज कसं पाहू शकतील किंवा याच्यामुळे काही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा उपस्थित होईल किंवा अधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे मग निर्णय प्रक्रियेमध्ये काही फारसं होणार नाही कारण अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या होतात किंवा मग व्यापाऱ्यांचं जे तरतूद आहे त्या व्यापाऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे. हे काही आक्षेप अनेक ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं. पण मला असं वाटतं की ते नक्कीच त्याचा एक तर अनुभव घेतला पाहिजे. चांगलं नसेल तर ते दूर करता येतील आणि नियम तयार करायचं काम अद्यापही बाकी आहे. त्याच्यामुळे नियमाच्या संदर्भात देखील एक समिती स्थापन करून या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करता येतील काही प्रमाणात. कारण कायदा तर आता मंजूर झाला आहे. नियम करताना कायद्याला फारसा धक्का न लावता काही आपल्याला नियमावली नक्की करता येईल असं मला वाटतं. आता सर राष्ट्रीय बाजारामुळं एक व्यापाऱ्यांची स्पर्धा वाढेल का बाजार समित्यांमध्ये? म्हणजे शेतकऱ्यांसाठी तेच महत्त्वाचं आहे की जास्तीत जास्त व्यापारी परराज्यातले इथे येतील का आहे तेच व्यापारी राहतील म्हणजे स्पर्धा वाढू शकते का? स्पर्धा नक्की वाढणार आहे. मला वाटतं की काही वेळेला असं व्हायचं की संघटित बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने एक 4 स्टेक होल्डर ज्याला म्हणता येतं बाजार घटक ते आहेत. पहिला आहे व्यापारी, नंतर आडते आहेत. बरोबर. हे सर्व मंडळी संघटित आहे. वाहतूकदार आहेत ते देखील संघटित आहेत आणि हमाल आणि माथाडी आहेत त्यांच्या देखील वेगवेगळ्या संघटना युनियन्स आहेत. आणि ज्याच्यासाठी बाजार समित्या निर्माण झाल्या आहेत शेतकरी तो मात्र संघटित आहे. त्यामुळे बाकी सर्व मंडळी त्या बाजार आवारात राहून काम करणारी मात्र शेतकरी हा तिथं बाहेरून जाऊन त्याचा माल विक्री आणि बाकी सर्व गोष्टी करणारा. त्यामुळे अनेक प्रकारच्या तक्रारी नेहमी होत असतात अडचणी येत असतात. ओव्हरऑल बाजार समित्यांनी जरी चांगलं काम केलं असलं तरी सुधारणांना नेहमीच स्कोप असतो प्रत्येक सिस्टीममध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी नवीन सुधारणा झाली आहे
यामुळे आणि पॉलिसी मेकर्स किंवा धोरणकर्तेच जर बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालणार असतील तर कदाचित काही चांगले बदल आपल्याला दिसतील. जसं बाजार समित्यांमध्ये शीतगृह किंवा कोल्ड स्टोरेजेस, अत्याधुनिक गोडाऊन्स, प्री कुलिंग सेंटर्स, प्राथमिक प्रक्रिया केंद्र हे होणं गरजेचं होतं. ते आजपर्यंत झालं नाही. या बदलामुळे कदाचित तसे बदल नवीन पायाभूत सुविधांचा विकास होऊ शकतो किंवा आर्थिक संस्था बँका वगैरे कर्ज द्यायला कुरकुर करायच्या. कारण दर 2-5 वर्षांनी संचालक मंडळात बदल होतात किंवा निवडणुका होतात. जर स्थायी तुमची यंत्रणा असेल आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी त्यात असतील तर निधी उभारणी देखील सोयीची होऊ शकते. बरोबर. किंवा अगदी कायद्यात आपल्याला सांगायचं झालं तर बाजार समित्या देखील खाजगी बाजाराची निर्मिती करू शकतात. अच्छा. एक बाजार समिती प्रायव्हेट मार्केटचं लायसन्स घेऊन मार्केट ऑपरेट करू शकते बर. किंवा प्रक्रियेचं युनिट करू शकते. उदाहरणार्थ जुन्नर आहे किंवा नाशिक भागातल्या काही ठिकाणी टोमॅटोचं मोठं उत्पादन होतं. भाव कोसळले की आंदोलन होतात. तर याच बाजार समित्यांनी टोमॅटो केचप किंवा सॉस किंवा प्युरी तयार करण्याचे युनिट सुरू केले, प्रक्रिया, तर शेतकऱ्याला नक्कीच 2 पैसे जास्त मिळतील, बाजार समित्यांचा विकास होईल. किंवा कांद्याच्या संदर्भात तसंच आहे. किंवा द्राक्षापासून बेदाणे करणे, हे सर्व प्रक्रिया उद्योग स्वतः बाजार समित्या करू शकतात. आणि मग या राष्ट्रीय दर्जाच्या बाजार समित्यांनी जर त्यांना असा पायलट किंवा पथदर्शी प्रयोग राबवून दाखवला तर इतर लहान बाजार समित्या सुद्धा पुढे येतील. अच्छा. मला असं वाटतं की त्यासाठी काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल. अगदी बरोबर. आता सर तुम्ही बोलताना उल्लेख केला की बाजार समित्यांना आता जवळपास 100 वर्ष झाले, परंतु बाजार समिती कायदा 1963 मध्ये आला. तर त्यानंतर आत्तापर्यंत या कायद्यामध्ये कशा कशा सुधारणा होत गेल्या, सुधारणांचे टप्पे कोणते होते आणि नेमक्या काय सुधारणा प्रत्येक टप्प्यामध्ये झाल्या? बरोबर आहे. 1963 मध्ये जरी आपला औपचारिक बाजार समित्यांचा कायदा आला तरी साधारणतः 40-45 वर्ष त्यात काही फारसे बदल झाले नाहीत. बरं. आणि मग केंद्र आणि राज्य शासनाला असं वाटू लागलं की एक प्रकारची एकाधिकारशाही किंवा मोनोपॉलिस्टिक नेचर हे या बाजार समित्यांमध्ये निर्माण झालं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. म्हणून केंद्र शासनाने शंकरलाल गुरु नावाचे एक फार अभ्यासू गृहस्थ होते गुजरातमधले. गुजरातमध्ये मंत्री देखील होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीने एक आदर्श असा बाजार समित्यांचा कायदा, ज्याला आपण मॉडेल ॲक्ट म्हणतो, तो तयार केला. अच्छा. परंतु कृषी पणन हा मी उल्लेख केल्याप्रमाणे राज्याचा विषय असल्यामुळे त्यांनी हा मॉडेल ॲक्टचा मसुदा सर्व राज्यांना पाठवला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही यातली आवश्यक ते बदल तुमच्या कायद्यामध्ये करून घ्या. आणि मग महाराष्ट्र शासनाने साधारणतः 2004-05 पासून 1963च्या कायद्यात सुधारणा करायला सुरुवात केली. अच्छा. 6, 7, 8 या सुमाराला सुधारणांचा पहिला टप्पा आपण स्वीकारला. त्याच्यामध्ये मग बाजार समित्यांबरोबरच खाजगी बाजार देखील आपल्याला राज्यामध्ये स्थापन करता येतील अशी एक तरतूद आपण आणली. किंवा डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स द्यायची प्रक्रिया, म्हणजे तुम्हाला बाजार समितीमध्येच पूर्वी माल येऊन विकावा लागायचा, अन्यथा तो बेकायदेशीर ठरायचा. तर आता तुम्ही बाजार समितीत न येता एक डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स घेऊन बाहेर खरेदी केंद्र सुरू करू शकता. अच्छा. तिसरं सिंगल लायसन्स किंवा एकल परवाना, ज्याची आपण चर्चा केली. किंवा शेतकरी ग्राहक बाजार हा एक किरकोळ स्वरूपाचा बाजार आपल्याला लायसन्स घेऊन सुरू करता येतो. अशा 4-5 महत्त्वाच्या तरतुदी पहिल्या टप्प्यात आल्या. बरं. त्याच्यानंतर मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. पूर्वी असं होतं की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा अख्ख्या देशाचा एक कायदा होता, जनरल ॲक्ट होता. परंतु शेती क्षेत्रामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट होतात की मी प्रक्रियादार आहे आणि आपण शेतकरी आहात, मला विशिष्ट दर्जाचा माल पाहिजे म्हणून मी तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करतो की मला कांदा 50 mm साईजचा पाहिजे, रंग साधारण असा पाहिजे, ही व्हरायटी पाहिजे, त्याचं TSS एवढा पाहिजे, त्याचं पॅकिंग मला असं करून द्या, असं मी तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करतो आणि भाव बांधून देतो. तर हे शेतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट होत नव्हते. त्याच्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट फार्म ॲक्ट, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, तो देखील आपण आणला. आणि तो APMC ॲक्टमध्ये
समाविष्ट केला. बरं. दुर्दैवाने त्याला फार आपल्याकडे रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद मिळाला नाही. हा पहिला टप्पा सुधारणांचा म्हणता येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये मग आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा ई मार्केट, खाजगी बाजार जसं आपण प्रत्यक्ष जागा घेऊन तिथं उभारणी करतो फिजिकल फॉर्ममध्ये, तसं एखाद्याला जर इलेक्ट्रॉनिक मार्केट करायचं असेल तर तो अगदी छोट्याशा खोलीमधून देखील ई मार्केट सुरू करू शकतो. त्याचं देखील लायसन्स पणन संचालकांना द्यायचा अधिकार कायद्यामध्ये आहेत. बरं. या काही तरतुदी आपण आणल्या. 2016मध्ये आपण फळं आणि भाजीपाला हे बाजाराच्या बाहेर त्याचा व्यवहार झाला तर नियमनमुक्त केला. नियमनमुक्त म्हणजे त्याच्यावर कुठलंही सेस किंवा बाजार समितीचे फी लागणार नाही. आणि मग मला असं वाटतं तो दुसरा टप्पा होता. आणि आता हा तिसरा टप्पा जो आहे त्याच्यात राष्ट्रीय बाजाराची स्थापना असेल किंवा एकल परवाना बाहेर राज्यातल्या व्यापाऱ्यांना देणं असेल, असं साधारण एक ढोबळ 3-4 टप्प्यामध्ये आपण या APMC ॲक्टमध्ये सुधारणा केल्या आहेत. अच्छा. आता सर तुम्ही सांगितलं की खाजगी बाजार, आता राज्यामध्ये आपल्याला खाजगी बाजार अनेक भागांमध्ये दिसून येतात. हो. तर हे खाजगी बाजार आत्तापर्यंत कुणी स्थापन केलेले आहेत? खाजगी बाजार मला असं वाटतं की देशामध्ये राज्याचा पहिला क्रमांक आहे महाराष्ट्र. पण याच्यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश किती आहे? हो, त्याच्यावर येतो मी. म्हणजे जवळजवळ 100पेक्षा अधिक प्रायव्हेट मार्केट महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात? हो. बरं. आणि या ज्या सुधारणा झाल्या देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी केल्या, त्यात सुधारणांचं रँकिंग हे नीती आयोग करत असतात. अच्छा. आणि त्या नीती आयोगाने देखील सातत्याने महाराष्ट्राला पहिला क्रमांक दिला आहे की उत्तम प्रकारे आपण सुधारणा केल्या आणि त्याच्यात काम करतायत. जे खाजगी बाजारांची स्थापना, नंतर डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स घेऊन बाजाराच्या बाहेर व्यवसाय करणे, याचा टर्नओव्हर जवळजवळ 15 ते 20 हजार कोटीपर्यंत गेला आहे. बरं. आणि बाजार समित्यांना एक पॅरलल किंवा पर्यायी बाजार व्यवस्था आता निर्माण झाली. म्हणजे शेतकऱ्याला जर माल विकायचा असेल आज, तर तो त्याच्या नेहमीच्या तालुक्याच्या जागी जाऊन बाजार समितीत विकू शकतो. तो खाजगी बाजारात जाऊन विकू शकतो. तो डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स किंवा थेट पणन परवाना ज्याच्याकडे, त्या संकलन केंद्रावर जाऊन विकू शकतो. बरं. तो एखादा प्रक्रिया युनिट असेल त्याच्या तालुक्यात, जिल्ह्यात, त्याला जाऊन विकू शकतो. तो कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. जर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग त्याने केलं तर घेणाऱ्याला बाजार फी माफ आहे. अच्छा. आणि प्रक्रिया उद्योग किंवा अनेक उद्योग कॉन्ट्रॅक्ट करतात. म्हणजे शेतकऱ्याला आता माल विक्रीसाठी किंवा तो निर्यातदाराला माल देऊ शकतो. असे 6-7 पर्याय त्याच्याकडे उपलब्ध आहेत. पण आपला जो मूळ प्रश्न आहे की खाजगी बाजार कोणाला लायसन्स घेता येतं आणि ते प्रत्यक्षात कोणी घेतलं आहे. खाजगी बाजाराची स्थापना करण्यासाठी 5 एकर जागा आणि इतर काही निकष आहेत. बरं. आणि मग ते खाजगी व्यक्ती असेल, कंपनी असेल, सहकारी संस्था असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल, शेतकऱ्यांचे गट असतील किंवा ट्रस्ट असेल, या कोणालाही खाजगी बाजाराचं अनुज्ञप्ती घेता येते. अच्छा. मात्र शेतकरी संस्था, सहकारी संस्था, शेतकऱ्यांच्या उत्पादक संस्था यांनी 1 किंवा 2 अपवाद वगळले 100-125 मधले, तर या खाजगी बाजाराचा लाभ घेतलेला नाही. अच्छा. फक्त 1 किंवा 2च असू शकतं त्यामध्ये? अच्छा. म्हणजे एक वेळ अशी होती की देशभरामध्ये 50-52 खाजगी बाजार होते आणि त्या 52 पैकी 51 महाराष्ट्रात होते. अरे वा. एकच इतर राज्यात कुठंतरी झाला होता. आता महाराष्ट्रातल्या खाजगी बाजाराची संख्या 100-125 झाली. पण यात आपण नेहमी म्हणतो, राज्य शासन देखील म्हणतं की शेतकऱ्याने विक्रेता झाला पाहिजे. त्याने उत्पादित केलेल्या मालाची विक्री तो जोपर्यंत स्वतः करत नाही आणि शिकत नाही, तोपर्यंत त्याला त्या बाजाराचा लाभ घेता येत नाही. मात्र दुर्दैवाने या मंडळीने लायसन्सेस घेतले नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रचार प्रसिद्धी केली पाहिजे. खाजगी बाजार ही संकल्पना तुम्ही सांगितल्याप्रमाणे की शेतकऱ्यांना एक आपला माल विक्रीसाठी पर्याय उपलब्ध व्हावा, पर्यायी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, बाजार समिती आणि खाजगी बाजार यांच्यामध्ये निकोप स्पर्धा व्हावी, शेतीमालाचा बाजार असेल किंवा खरेदी विक्री संदर्भात असेल. पण जर समजा इकडलेच बाजार समितीतले व्यापारी जर बाहेर जाऊन खाजगी बाजार उपलब्ध करत असेल तर नेमकी ही स्पर्धा कशी असणार आहे? की दोघांमध्ये खाजगी बाजार असेल
किंवा तुमचं नेहमीची प्रचलित बाजार समिती असेल, यात खरी स्पर्धा झाली तर शेतकऱ्याला त्याचा लाभ होणार आहे. हम्म. आणि खरी स्पर्धा म्हणजे बाजारभावातली स्पर्धा. बरोबर. म्हणजे एका ठिकाणी जर 5,000 रुपये भाव निघाला असेल तर प्रायव्हेट मार्केटमध्ये तो 5500, 5400, 5300 इथून सुरू झाला पाहिजे, असं सर्वसाधारण अपेक्षा होती. हा संकल्पना तीच हो, होती. पण आता राज्य शासनाने नुकतीच एक आपल्या राज्याचे ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत माननीय दांगट साहेब, उमाकांतजी दांगट, माजी कृषी आयुक्त, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली होती. त्याच्यात माजी पणन संचालक जयवंतराव महाल्ले साहेब होते, इतर अनेक तज्ज्ञ होते. मी त्या समितीचा सदस्य होतो. या समितीने एक अभ्यास केला की खरंच या खाजगी बाजारामध्ये आपल्या नेहमीच्या बाजार समित्यांपेक्षा जास्त भाव मिळतो का. बर. तर फार इंटरेस्टिंग आणि गमतीशीर ऑब्झर्वेशन्स बघायला मिळाले. एक 25 कमोडिटीज शेतमालाच्या ज्या या बाजारात येतात आणि प्रायव्हेट मार्केटमध्ये येतात, असा अभ्यास 3 वर्षाचा केला. आणि असं आढळून आलं की 25 पैकी जवळजवळ 15 ते 20 शेतमालाच्या प्रकारात बाजार समित्या ज्या आहेत तिथं जास्त बाजारभाव मिळाला शेतकऱ्यांना बर. प्रायव्हेट मार्केटपेक्षा. अच्छा. आणि प्रायव्हेट मार्केट्समध्ये कमी एक 5-6 ठिकाणी जास्त भाव मिळाला, इतरत्र कमी मिळाला. तरी देखील हे 15 ते 20,000 कोटीची उलाढाल त्यांची झाली, ही का झाली याचा देखील अभ्यास केला असता असं दिसून आलं की मार्केट कमिट्यांपेक्षा किंवा बाजार समित्यांपेक्षा खर्चाचं जे प्रमाण आहे ते खाजगी बाजारात कमी आहे. अच्छा. खर्च म्हणजे कुठला, त्याच्यात आडतीचा खर्च असेल किंवा हमालीचा असेल, तोलाईचा असेल किंवा प्रवेश फी असेल किंवा इतर ओव्हरहेड्स असतील. तर जर एका ठिकाणी समजा 1,000 रुपये पर क्विंटल भाव मिळाला आणि दुसरीकडे 1,000 रुपयेच आहे, तरी दुसरीकडे लोक का जातात, कारण तिथं बाकी खर्च कमी आहे. अच्छा. तर बाजार समित्या आणि प्रायव्हेट मार्केटमध्ये खर्चामध्ये ही तफावत आम्हाला दिसून आली. त्यामुळे बरेच लोक तिकडे जातात. याचाच अर्थ बाजार समित्यांनी आपला खर्च कमी केला पाहिजे आणि प्रायव्हेट मार्केटने त्यांचे शेतमालाचे दर हे वाढवले पाहिजे. हे दोन्ही ऑब्झर्वेशन त्या समितीच्या अहवालामध्ये आहे आणि राज्य शासनाने तो अहवाल स्वीकारला आहे. बर. त्यावर त्यांचं काम देखील सुरू आहे. आता तुम्ही जे सांगितलं त्यालाच अनुषंगून दुसरा प्रश्न असा आहे की आता जे आपण बघतो की म्हणजे आम्ही सुद्धा अनेक बाजार समित्यांमध्ये गेलो, आपल्या बाजार समित्या आणि खाजगी बाजार समिती यांच्यामध्ये, तर खाजगी बाजार समितीमध्ये एक भाऊ असतो, आपल्या बाजार समितीमध्ये दुसरा भाऊ असतो, किंवा इकडे वडील असले की तिकडे मुलगा असतो व्यापारी म्हणून काम करताना. तर मग ही स्पर्धा आपल्याला जर समजा निकोप ठेवायची असेल तर पुढं काय करणं अपेक्षित आहे? म्हणजे शेतकरी असेल, सरकार असेल किंवा व्यापारी असेल, तर यांच्यामध्ये नेमकं काय बदल होणं अपेक्षित आहे आपल्याला? मुळामध्ये कायद्यात जो उल्लेख आहे, एनी पर्सन, व्यक्ती म्हणजे लिगल किंवा कायदेशीर भाषेमध्ये व्यक्तीची व्याख्या मी सांगितली. त्यात एखादा व्यापारी असेल आणि तो पात्र असेल, त्याचा एक भाऊ बाजार समितीमध्ये काम करतोय, पण तो स्वतंत्र कुटुंबाचा भाग आहे, स्वतंत्र आयकरचा सगळं रिटर्न भरतो आणि त्याच्यामुळे तो लायसन्स घ्यायला पात्र असतो. पण त्यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा मग एकाच प्रकारचा भाव मिळणे. हा, म्हणजे इकडून लगेच फोन करून सांगतात तुमच्याकडे काय भाव मिळाला, इकडे काय भाव निघाला, आणि त्यानुसार ते त्यांचं चालू राहतं. हा, म्हणून मी जे सांगितलं की खरी स्पर्धा होणं गरजेचं आहे. खरं तर बाजार समित्यांमध्ये ज्याप्रमाणे उघड लिलाव होतो बऱ्याच ठिकाणी, 90% ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे उघड लिलाव होतो. काही ठिकाणी आजही रुमालाखाली होत असावा, विशेषतः गुरांच्या बाजारात. बरोबर. परंतु खाजगी बाजारामध्ये उघड लिलाव होताना दिसत नाहीत, ओपन ऑक्शन. तर तो एक सर्व ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि मी म्हणतो त्याप्रमाणे जर शेतकऱ्यांच्या संस्थांनी खाजगी बाजारांची स्थापना केली, जर उत्पादक स्वतःच व्यापार करू लागले,
तर नक्कीच या परिस्थितीत फरक पडेल. आणि त्यासाठी फार तर जागेची किंवा इतर जे निकष आहेत हे जर शिथिल केले तर मग शेतकऱ्यांच्या संस्था किंवा APCs या पुढे येऊन त्यांना लायसन्स घेणं सोपं होईल. अच्छा, हो, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जोपर्यंत शेतकरी किंवा म्हणजे शेतकरी एकटा तर येऊ शकत नाही, पण FPCच्या माध्यमातून, हो. सहकारी संस्थांच्या माध्यमातून ते स्वतः बाजार निर्माण करू शकतात. करू शकतात, नक्की करू शकतात. आता सह्याद्री जे विलासजी शिंदेंचं आहे नाशिकचं मोठं ॲग्रिकल्चरमध्ये काम करणारं समूह, त्यांनी खाजगी बाजाराचं लायसन्स घेतलं आहे. पण अशा अनेक शेतकऱ्यांच्या संस्था आणि कंपन्यांनी पुढे आलं पाहिजे, जेणेकरून ते आपला स्वतःचा माल विकतील, निर्यातदार, प्रक्रियाकार यांना बोलवतील आणि चांगला रेट ते पदरात पाडून घेतील. बरं सर, आता म्हणजे एक FPCचा किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न निघाला म्हणून हे आणखीन काय व्यवसाय करू शकतात असे? FPC असेल किंवा इतर सहकारी संस्था आहेत शेतकऱ्यांच्या किंवा शेतकरी गट आहेत की जे एकत्र आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी अशा कुठल्या कुठल्या संधी आहेत? खरं तर शेतकरी उत्पादक कंपन्या हे खाजगी कंपनी आणि सहकारी संस्था याच्यातला एक संकरित किंवा हायब्रिड मॉडेल आहे. बरोबर. आणि त्याला खूप चांगल्या सवलती आणि सुलभ अशा गोष्टी शासनाने करून दिल्यात. परंतु संख्या मोठ्या प्रमाणात एकीकडे FPCची वाढताना दिसते. मात्र प्रामुख्याने ते एकतर शासकीय खरेदी किंवा इनपुट सप्लाय, औषधं खतांचा व्यवसाय किंवा गोडाऊन यापुरतंच मर्यादित ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतलेल्या दिसतात. खरं तर अपेक्षित असं होतं की यांनी आपला समूह एकत्र करणे, त्यांनी उत्पादित केलेला माल असं एकत्रित विक्री करणे. कारण तुम्ही एकत्र आलं की तुमचं बार्गेनिंग पॉवर किंवा वाटाघाटीची ताकद वाढते. तीच गोष्ट ज्या वेळेला तुम्हाला खरेदी करायची असतात, औषधं खतं शेतीपयोगी इतर साहित्य, त्यावेळेला खरेदीच्या वेळेला देखील जर बार्गेनिंग किंवा वाटाघाटी केल्या तर तो माल स्वस्त पदरात पाडून घेता येतो. एकच पीक पद्धती अवलंबता येते. कॉमन फॅसिलिटीज करता येतात. उदाहरणार्थ एक छोटीशी प्रयोगशाळा उभारू शकतात. बरं. जर एक कंपनी असेल आणि 1000-2000 मेंबर असतील तर एक छोटीशी लॅब ते 3, 3.5, 4, 5 लाखात होऊ शकते. ग्रेडिंग सेंटर करू शकतात, धान्य चाळणी यंत्राचा उद्योग करू शकतात. अच्छा. तर हे त्यांनी करणं गरजेचं होतं. म्हणजे पीक उत्पादन ते पीक विक्री आणि त्यानंतर प्रक्रिया देखील करणं अपेक्षित होतं. आता आपण जो प्रश्न विचारला की ते अजून काय काय करू शकतात, तर अनेक FPC या थेट आम्ही निर्यात कशी करावी असा विचारणा करत असतात. तर मला असं वाटतं की थेट निर्यातीला जाण्याच्या अगोदर त्यांनी एक ॲग्रिगेशन किंवा निर्यातदारांना जो माल लागतो त्या दर्जाचा माल संकलित करून देणे याचं काम केलं पाहिजे. तर आपल्याला माहीत आहे की कुठल्याही शेतकऱ्याकडे 100% निर्यातक्षम माल नसतो. बरोबर. त्याच्यामुळे निर्यातदाराला अनेक शेतकऱ्यांशी संपर्क साधावा लागतो. आणि एक 10-5 लोकांकडून त्यांच्याकडे एक कंटेनर एवढा माल 20 फुटी 40 फुटी रेफर कंटेनर जो असतो तेवढा माल तयार होतो. तर हा माल तयार करून त्याचं संकलन करणे, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणे हे काम FPCच करू शकतात. अच्छा. म्हणजे थेट निर्यातीमध्ये असणारी जी रिस्क आहे ती सुरुवातीच्या काळात न घेता निर्यातदाराला त्याला पाहिजे तशा स्पेसिफिकेशनचा माल जमा करून देणे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ते अजून पुढे जाऊ शकतात थेट निर्यात किंवा त्याचा अभ्यास करून. किंवा आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे जे विविध पर्याय आता आहेत, म्हणजे APMC व्यतिरिक्त ते खाजगी बाजारचं लायसन्स घेऊ शकतात. अच्छा. एखाद्या त्यांच्या मेंबरकडून किंवा सभासदाकडून जमीन लीजवर घेऊन त्याच्यावर ते खाजगी बाजार करू शकतात. किंवा त्यांना जर शहरालगत छोटा बाजार करायचा असेल 1 एकरावरती तर ते शेतकरी ग्राहक बाजाराचं लायसन्स घेऊ शकतात. बरं. किंवा एखाद्या प्रक्रियादाराशी संपर्क करून त्याला आवश्यक असलेल्या मालाचं ते कॉन्ट्रॅक्ट करू शकतात की आम्ही 100, 200, 500 मेंबर आहोत, तुला कुठल्या दर्जाचा माल पाहिजे तसं आम्ही उत्पादित करून देऊ. म्हणजे प्री डिटर्मिन्ड प्रायसेस किंवा पूर्वनिर्धारित किमती निश्चित करून
आणि मालाचा दर्जा निश्चित करून ते असं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जाऊ शकतात. एक ट्रेनिंगचा विषय आहे. आपल्याकडे अनेक कृषी पदवीधर आता बाहेर आहेत बाजारात. तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयाचं नॉलेज देणे, याचे ते ट्रेनिंग कोर्सेस करू शकतात. असे अनेक प्रकारचे उद्योग या FPCs असतील किंवा शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था असतील, त्यांना करता येईल असं मला वाटतं. नक्कीच. आता सरांनी जे आपल्याला FPC किंवा सहकारी गट आहेत किंवा सहकारी आपल्या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, यांच्यासाठी कुठले कुठले व्यवसायातल्या संधी आहेत? आता सरांचा याच्यातला खूप मोठा अनुभव आहे. सरांनी याच्यामध्ये खूप वर्ष काम केलेलं आहे. सरांनी अनेक संस्था किंवा शेतकरी म्हणता येतील किंवा FPC म्हणता येतील त्या उभ्या केलेल्या आहेत. तर पुढच्या मुलाखतीमध्ये आपण आज थोडासा वेळेचा अभाव असल्यामुळं पुढच्या मुलाखतीमध्ये आपण ही स्पेशल शेतकरी गट किंवा मग सहकारी संस्था आणि FPC यांच्यासाठी व्यवसायातल्या संधी काय आहेत आणि हे करण्यासाठी लायसन्स कुठले लागतात, त्याची प्रक्रिया कशी करायची, हे सगळं आपण पुढच्या मुलाखतीच्या टप्प्यामध्ये समजावून घेऊयात. पण सर, आज खरंच एवढा महत्त्वाचा मुद्दा की ज्याच्यावर फारसं कोणी बोलत नाही की नेमके बाजार समिती कायदा काय, त्याच्यामध्ये सुधारणा कशा होणार आहे, शेतकऱ्यांचं नेमकं तिथे हित कसं जोपासलं पाहिजे, आज तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीमध्ये आम्हाला जे काही सुधारणा येऊ घातल्या आहेत त्या समजावून सांगितल्या, त्याबद्दल धन्यवाद सर. आपलाही खूप धन्यवाद. थँक्यू.